तर इथे मात्र एक विनंती येते की मारुती गोळे कुठे असतील तर आपण संतोष वाडकर सरांना फोन करायचा आहे. आपल्या त्या फोनची खूप वाट बघतायत. इथे कुठे आवाज ऐकत असाल तर आपण संतोष वाडकर बोरगाव बुद्रुक यांना कॉल करायचा आहे. विद्यमान सामना आपण पाहतोय सिकिएम बोरगाव विपक्ष जोर 11. प्रथम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दशरथ वाडकर वाई एक्सप्रेस या नावाने परिचित असलेला गोलंदाज. तर फलंदाजीला आपण पाहतोय सूरज आणि केतन. पहा अतिशय सुंदर असा चेंडू गतीवरती बीट केले जाते. फलंदाजाला कुठेतरी बैठक शॉट मारण्यात माहीर असणारा हा केतन इथे मात्र चुकतोय. अनेक निर्धाव चेंडूनी दशरथची केली जाते. एक नीटनेटक्या आयोजनामध्ये आपण विद्यमान सामना पाहतोय. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर झाले परंतु एक चिकी सिंगल रन काढण्यामध्ये यशस्वी केतन आणि श्री गणेश केला जातोय तो एक धावेने. धावसंख्याचा श्री गणेशा 1 या धावसंख्ये बिनबाद 1 अशी गतीवरती स्वार होऊन पहा दशरथ पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा एकदा संयमी खेळ आपण पाहतोय. दिशा देऊन क्रिकेट खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय आणि धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 2-3 चेंडूच्या समाप्तीनंतर जोर संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन विसावते. इथे मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. तिथे मात्र शैलेशच्या माध्यमातून अनेक निर्धाव पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदर अशी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. फलंदाजाने कुठेतरी रिव्हर्सचा पवित्रा धारण केल्याच्या नंतर लेग साईडच्या साईडने पिचिंग करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला जातोय. निर्धाव प्रकारचा चेंडू दशरथ गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र खराब चेंडू. नो गोलंदाजी. या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळाल्या जातील आणि पुढील चेंडू मात्र फ्रीडच्या माध्यमातून खेळला जाईल सूरजच्या माध्यमातून. पाहूया या चेंडूवरती मात्र मोठा फटका येतो की काय पाहावं लागेल. धावसंख्या पोचली जाते ती 4 या. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. इथं मात्र थोडीशी गळफत होती क्षेत्ररक्षणाकडून. रनआउटचा चान्स होता परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू टाकल्याच्या नंतर देखील त्या चेंडूवरती फ्रीडच्या चेंडूवरती कुठलाही मोठा फटका मारून दिला नाहीये गोलंदाज दशरथ याने. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या पोचते ती बिनबाद 4 या आकड्यावरती स्थिरावलेली आपल्याला अतिशय संत आणि संयमी खेळी सूरज आणि केतनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र मिस टाइम होतोय. चेंडू सरळ यष्टिरक्षकाकडे जातोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर जोर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4 या आकड्यावरती. सुंदर असं गोलंदाजी आपण पाहिली. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर सिकिएम संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि कर्णधारांनी जरूर सांगितलेलं की 30 ते 35 धावांमध्ये रोखण्याचा आमचा मानस असेल आणि या मानसावरती ठाम राहून सुरुवात अतिशय छान केली गेली आहे गोलंदाज दशरथच्या माध्यमातून. तर वैयक्तिक पहिला आणि एक सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो
सुरेश हा देखील एक सुंदर असा गोलंदाज आहे. इथे मात्र धावसंख्येला थोडासा आकार देण्यासाठी जोर संघाच्या फलंदाजांना इथे हात खोलावे लागतील. एखादा मोठा फटका मारल्याच्या नंतर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. कुठेतरी बॅकफुटला जाऊन अतिशय शांत खेळी आपल्याला पाहायला मिळते जोर संघाची. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल. इथे मात्र पहा ऑफ साइड सोडून पिचिंग केली जाते. पंचांनी खराब चेंडू घोषित केलाय. वाईट चेंडू असेल. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाईल. अतिशय शांत आणि संयमी खेळी केली जाते. ते मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव बाईकच्या स्वरूपात एक धाव गणली जाईल. धावसंख्या पोचती ती बिनबाद 6 या आकड्यावरती. अतिशय सुंदर असं पहा डीजे थोडंसं मिकी माऊसचं इथे मात्र स्वागत करायचंय. इथे मात्र लेग साईडला मारलेला चेंडू पाहूया किती धावा मिळते ती. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या एक धावेने धावसंख्या पोचली जाते ती 7 या आकड्यावरती. डीजे 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 थोडंसं थांबा. मॅच चालू आहे. मोकळ्या वेळेमध्ये आपण मिकी माऊसला आनंदित करण्याचा चान्स देणारच आहोत. इथे मात्र जोरकस मारलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. फुटबॉल पद्धतीच्या माध्यमातून इथे चेंडू अडवला गेलाय. 2 धावा या मानीन. सचिनच्या बॅटला नमस्कार करतो वाकून. सचिनच्या बॅटला नमस्कार करतो वाकून. आणि आपण ह्या 2 शब्द मी बोलतो या क्रिकेट नियोजन आणि शहीद गणेश ढवळे यांच्या स्पर्धेचा मान राखून. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. धन्यवाद. धावसंख्या होती ती 2 विकेटच्या नंतर जोर संघाची 15 या आकड्यावरती. तर गोलंदाजीवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहनला प्राचारण केलं जातंय. ते मात्र अजितने मारलेला चेंडू पाहूया कितपत धावा मिळतील. इथे एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 16 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 2 बाद 16. अतिशय संतत आणि शांत संयमी खेळी केली जाते. परंतु जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजांनी फलंदाजाला कुठलाही मोठा फटका मारून दिला नाहीये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. एक अचूक टप्पा आणि एक संयमी गोलंदाजी आपल्याला दशरथ सुरेश आणि रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र अतिशय सुंदर वीरेंद्र सेहवाग स्टाईलने मारलेला चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. आणि या एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 17 या आकड्यावरती. पहा एक अचूक टप्पा ऑफसाईड पिचिंग केल्याच्या नंतर कुठेतरी चेंडू थोडासा रोहन बाहेर काढतोय आणि त्या शैलीच्या माध्यमातूनच कुठेतरी मोठे फटके मारण्यास वंचित केलं जातं. इथे मात्र जोरकस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. परंतु समांतर अतिशय चुरस असे 2 धावा इथे काढण्यात अजित माहीर असणारा हा खेळाडू या 2 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावली ती म्हणजे 2 बाद 19 या आकड्यावरती जाऊन जोर संघाची धावसंख्या पोहोचली जाते. इथे कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या कुठेतरी फायटिंग स्कोर उभा करावा लागेल जोर संघाला. जर मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे. खूप वेळ घेत आहे. तदनंतर एक इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू पहा. थोडीशी गती वाढवली गेली. पिचिंग केलं गेलं. अनेक बाउन्सर पद्धतीचा चेंडू फेकला आणि चेंडू निर्धाव स्वरूपात केला.
तिन्ही गोलंदाजाचा जर विचार केला तर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली. ऑफ स्टंप पिचिंग गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू, आणि या खराब चेंडूचा समाचार घेतलाय. त्या 6 धावेनी पहिला षटकार येतो, तो म्हणजे जोर 11 संघाच्या डीजे. भाऊच्या हल्दीला कोंबरा कापला रे. गाडी कशाला लाडी गोडी लावाची नाही, गाडी थांबायची नाही. सुसत बुंगाट गोडी फसकी नको दे ताडी, थांबायची हाय मग बुलायचं हाय. वाढती मागून घोडे डोक्यावर घेऊन घोडे रस्ते पिंट्या उलट्या उलट्या आरमुट्या 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 अतिशय सुंदर मनोरंजन आपण पाहतोय आजच्या दिवसात. खरोखर पाहणार आहोत. आणि वातावरणाचा जर विचार केला तर वातावरण देखील सुंदर आहे. धावसंख्या पोहोचते ती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 या आकड्यावरती. जोर या संघाची शेवटचा अनेक निर्वाणीचा हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पंकज दादांना इथे मात्र प्राचारण केलं जाते. पाहूया धावसंख्या पोहोचली जाते ती 25. अजितला मात्र इथे मात्र कुठेतरी स्ट्राईक घ्यावी लागेल. तदनंतरच धावसंख्या एक फायटिंग स्कोर जर उभा करायचा असेल जोर संघाला तर 1-2 मोठे फटके मारावे लागतील. तर चला थोडासा स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 16 संघ या स्पर्धेमध्ये आज खेळतील. काल देखील 16 संघ खेळले. 32 संघांना इथे समाविष्ट करून घेतलं होतं. तर कालचा जर विचार केला तर सोमेश्वरवाडी 11 सोमेश्वरवाडी, तदनंतर अकमाई क्रिकेट क्लब अक्कोशी या 2 संघांनी मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. इथे मात्र लेग कट केलेला चेंडू एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरसवेल 26 या आकड्यावरती. गोलंदाजीचा जर विचार केला तर अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर थोडंसं बोटांची जादू मात्र इथं फिरवली जाते चेंडूवरती. चेंडूला थोडंसं वळवलं जातंय आणि त्यामध्येच फलंदाजांना नाही ते मात्र बीट केलं जातंय. धावसंख्या स्थिर 26 या आकड्यावरती आपण पाहतोय जोर 11 संघाची. इथे मात्र थोडस बॅकफुटला गेल्याच्या नंतर चेंडू सरळ जातोय सीमारेषा लगत. 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचली 30 या आकड्यावरती. चला फलंदाज थोडस स्पीडअप घ्यायचंय. धावसंख्या होती ती 30 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद नंतर 30. इथे मात्र पहा अतिशय सुंदर कमबॅक केलंय. या आधीच्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर मात्र हात आखडले जाते आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पंकजदादांच्या माध्यमातून. धावसंख्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सिक्कीम बोरगाव संघाकडून झालं.
इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारलेला चेंडू पाहूया आणि या चेंडूवरती मात्र येतो एक जोरकस मारलेला षटकार. धावसंख्या होती ती 2 बाद 36 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ असतील. सीकेएम बोरगाव संघाचा जर विचार केला तर 36 धावा आतापर्यंत जोर संघाने लावले. तिथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचे चेंडू या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार केला जातोय. बैठक शॉट पाहिला जातोय. या येत आहेत पुन्हा एकदा 6 धावा. अतिशय चांगलं असं षटक पाहायला गेलं तर जोर संघाच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून येते. 3 षटकांचा जर विचार केला तर धावसंख्या 25 होती. तदनंतर मात्र 5 चेंडू नंतर 42 धावसंख्येवरती पोहोचला जातोय. तो म्हणजे जोर संघ. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल या इनिंग मधील दादांचा. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारलेला प्रयत्न पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी ही धाव इथे मात्र पूर्ण केली जाती का काय नाही, परंतु रनआउटच्या माध्यमातून एकच धावसंख्या पोहोचती ती जोर संघाची 2 बाद 43 या आकड्यावरती. 3 बाद 43 या आकड्यावरती. विजयासाठी मात्र 44 धावांचं आव्हान असेल. नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल. 2 धावांची पॅनल्टी मात्र इथे दिली जाईल. हॅलो, कोण आलं नाही अजून? फोन करा की आपल्याला फोन केलेला आपल्याला येतोय म्हणून. आपल्याला फोन केला मी प्रशांत दोघं येतात वाटतं. नाही वडापाव नको. हां इथं येणार की नाश्ता आपल्याला बिर्याणी बंदच की. तर इथे नाणेफेक केली जाते. चला जोर संघ, चला टीम मीटिंग आपण घेऊ नका. तर एक इथे मात्र एक सत्कार केला जातोय. तर विनंती असेल अजित वरे साहेबांना की आपण एक सत्कार घ्यायचा आहे. माननीय प्रकाश सनस अथर्व चचकचे सर्वा यांना इथे सन्मानित केलं जातंय. मी विनंती करतो की आपण सन्मानित करायचंय. 2 फलंदाज मात्र इथे मात्र. चला नितीन दादा इथे एक सत्कार घ्यायचा आहे. प्रकाश सनस अथर्व चचकचे सर्वा यांचं इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. अजित वरे साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करायचंय. सलामीर जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. दशरथ आणि समीरची प्रारंभिक जोडी मात्र इथे सीकेएम बोरगाव संघाकडून प्रचारण केली जाते. नांदगणे संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना संपताच फलंदाजी स्वीकारली. डुचवाडी संघाने मात्र सामना संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर जोर संघाच्या माध्यमातून केतन लामा 23 ला येतोय तिकडेच आता. अरे मॅच थोडी लेट झाली, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला. मॅच थोडंसं लेट झाले. तुला फोन करतो की तसा. कुठं तिथंच ना, थांब आलो तिथं चप्पल वगैरे बोलत थांब आलो. हां
चला जोर संगत सलामीवर आलेले आहेत. आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. आपण खूप वेळ घेत आहे इथे. मात्र आज मात्र नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल याचं सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. प्रारंभिक जोडी आपण बोरगाव संघाकडून पाहतोय. दशरथ वाडकर आणि समीर वाडकर या दोन सलामीवीर प्राचारण केलं गेलंय. पहिला चेंडू इथे मात्र जोरकस मारलाय. अतिशय सुंदर असा आपण वीरेंद्र सेहवाग स्टाईलने इथे मात्र सुरुवात केली जाते. दशरथच्या बॅट मधून येतोय पहिलाच खणखणीत चौकार. साड़ी साड़ी पहन साड़ी आया तो इसको बोले छोटे छोटे चौकाराने मात्र इथे दशरथची सुरुवात केली जाते. अतिशय सुंदर नेत्रदीपक फटका आपण पाहायला. चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर असताना अतिशय सुंदर असा इथे मात्र पुन्हा एकदा बॉल क्रॉस पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र लेग बिग फोरची विकेट समोर स्टंपांच्या बरोबर मधोमध सापडल्याच्या नंतर पंचांनी मात्र इथे बाद घोषित केला गेलाय आणि लेग बिफोरच्या माध्यमातून दशरथला मात्र इथे परतावं लागतंय. एक बाद. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बोरगाव संघाची 4. इथे मात्र फलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाजीला 3 नंबरला प्राचारण केलं जाते. रोहन या फलंदाजाला प्राचारण केलं जाते. 44 धावांचं असं एक माफक आव्हान असताना सुरुवात मात्र इथे सुंदर केली गेली होती दशरथच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी एक मोठी खेळी करता आलेली नाहीये. अनेक सरळ स्टंपांच्या मधोमध यष्टांच्या मधोमध सापडल्याच्या नंतर इथे मात्र लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट पडली जाते ती दशरथची. तर नवीन फलंदाज रोहन आपण स्ट्राईकला पाहतोय. एक कुठेतरी शांत आणि संयमी खेळी करावी लागेल. खराब चेंडूंची वाट बघावी लागेल. तर तदनंतर मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न इथे रोहनच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा धावचीत. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची ताळमेळ इथे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला गेलेलं नाहीये. तू चल मै आया अशी परिस्थिती करून ठेवली आहे. अतिशय सुंदर आणि संयमी क्रिकेट खेळावं लागेल. खरोखर कुठेतरी थोडंसं बॅकफुटला पहिल्याच षटकामध्ये जात असताना, परंतु जर विचार केला तर आता मात्र गोल फलंदाजी मार्कवर जयराज वाडकरला प्राचारण केलं गेलंय. मात्र पुन्हा एकदा बॉल कट पद्धतीचा. कुठेस तुम्ही 23 ला आलो या येतो मी पण तिकडे निघालो. चालू झाली परशा आलाय बघ तिथं. हा या चेंडूवरती मात्र 3 धावा अर्जित केल्या जात आहेत. अतिशय सुंदर असा फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळाला रोहनच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचती ती 7 या आकड्यावरती. पहिलं षटक पॉवर प्ले रिंगणाचं बंधन असणारं हे षटक हाणामारीचं षटक म्हणून संबोधित केलं जातं, परंतु इथे मात्र कुठेतरी संयमी खेळी करताना दिसतायत 2 फलंदाज. कारण विचार जर केला तर 2 विकेट मात्र या पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र. इथे मात्र तिसरा अतिशय सुंदर असा 2 फलंदाजा क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकाराने सुरुवात करतोय जयराज. अतिशय सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली जाते ती 11 या आकड्यावरती. कुठेतरी अशीच संयमी खेळी करावी लागेल. 44 धावांचं जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रत्युत्तर करताना सीकेएम बोरगाव संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 11 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर
पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक अजूनही मार्गस्थ असताना एक चेंडू मात्र इथे मात्र बाकी असताना पहिल्या षटकातील 11 धावसंख्या. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर उसळी घेणारा चेंडू होता. टप्पा पडल्याच्या नंतर कुठेतरी बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली जाते ती सीकीएम बोरगाव संघाची 11 या आकड्यावरती. 2 फलंदाज मात्र इथं तंबूच्या आश्रयाला गेल्याच्या नंतर मात्र 2 धावसंख्येवरती थोडासा आकार घेतल्याच्या नंतर 2 चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्याच्या नंतर अतिशय सुंदर अशी धावसंख्या ज्या रन रेटनी पुढे जायचं होतं 11च्या सरासरीने त्या 11चा रन सरासरी मात्र गाठण्यास यशस्वी ठरतोय पहिल्या षटका. मात्र आता आपण क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर सर्कलच्या बाहेर आपण आता 5 फलंदाज मानणार आहोत आणि खरोखर या क्षेत्ररक्षणामध्ये चौकार षटकार मारण्याची गरज असेल ती म्हणजे बोरगाव संघाला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नाव रणजित याला प्राचारण केलं जातंय. याला कसं घडून दिला रंजाला? कोण रंजा? हो याला कसा घडून दिला हो? ठीक आहे नंतर बोलतो मी. हा थांब रे जरा मला ऑब्जेक्शन आहे रे याच्यावर. थांब जरा मॅच थांबव. आपण याला परमिशन दिली ती. या चेंडूवरती मात्र धावसंख्या केली जाते ती म्हणजे 2 धावसंख्या पुढे सरसवते. 2 बाद 13 या आकड्यावरती. अतिशय संयमी असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवर आपण वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे रणजित. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. पहिलाच ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या पोचती ती 2 बाद 14 या आकड्यावरती. इथे मात्र जोरकर प्रहार केला गेलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. या 6 धाव्यांनी धावसंख्येला एक कुठेतरी चांगला आकार मिळाला जातोय. धावसंख्या पोहोचली जाते ती 2 बाद 20 या आकड्यावरती. विना रंग
धन्यवाद डीजे. चला पंच जरा थोडस स्पीडअप करा. अतिशय सुंदर आपण गोलंदाजी पाहिली. रणजितच्या माध्यमातून एक मोठा फटका मात्र आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. आणि ते मात्र पहा ऑफस्टिक सोडून गेलेला चेंडू पंचांनी मात्र इथे स्वैर घोषित केला आहे. धावसंख्या या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 21 या आकड्यावरती पोहोचली जाईल. अतिशय सुंदर असा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढल्याच्या नंतर धावसंख्या 1 कुठेतरी थोडीशी पुढे सरसावल्याच्या नंतर CKM बोरगाव संघाची धावसंख्या पोचली जाते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 या आकड्यावरती. गोलंदाजीचा जर विचार केला तर पहा सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक इथे केलं जाते. इथे मात्र फुलर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. इथे मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. 6 धाव्यांसाठी धावसंख्या या षटकाराने कुठेतरी खोलली जाते आणि धावसंख्येला आकार मिळाला जातोय. धावसंख्या पोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये CKM बोरगाव संघाची 28 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी सुस्थिती धावसंख्येला सुस्थितीत नेऊन ठेवली. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय की काय. इथे मात्र झेल धरणीला अर्पण केला जातो आणि या झेलांचं रूपांतर मात्र पाहायला गेलं तर 2 धावेमध्ये झालं. अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं होतं, परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली जाते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये CKM बोरगाव संघाची 30 या आकड्यावरती. 12 चेंडू 14 धावांची गरज असेल विजयासाठी CKM संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या जर षटकाचा जर विचार केला तर अतिशय सुंदर असं केतनचं षटक होतं. 2 फलंदाज मात्र त्यांनी परतीच्या दिशेला पाठवलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी फक्त 11 धावा खर्च करत आपल्या संघाला विजयाच्या आशा मात्र पल्लवित केल्या होत्या. परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये अतिशय खराब असे 2 फटके आल्याच्या नंतर धावसंख्येला एक मोठा आकार मिळाला आणि धावसंख्या पोचली गेली ती CKM संघाची 30 या आकड्यावरती. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार या चेंडूवरती देखील येतोय. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांनी या चेंडूवरती मोहर लागली जाते. या 6 धाव्यांनी धावसंख्या पोचली जाते. विनंती असेल डुईचवाडी संघाला की आपण सामना संपल्या इथे मात्र पुन्हा एकदा षटकार येतोय आणि पंचांच्या माध्यमातून हा खराब चेंडू घोषित केला जातोय आणि या ठिकाणी मला वाटतंय CKM संघ विन झाला असावा. CKM संघ विन झालाय. चला डुईचवाडी संघ चला आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण मैदानात चला. कुठे आहात आपण? डुईचवाडी डुईचवाडी संघ चला चला आपण मैदानाचा ताबा घ्या. चला 10:30 वाजलेत. बरोबर 20 मिनिटात आपल्याला हा सामना संपवायचा आहे. 3 ओव्हरचा सामना असेल हा.